नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालूच आहे आणि ही विक्री चालूच राहील असं एकंदरीत दिसत आहे. कारण फॉरेन इन्व्हेस्टर्सना बऱ्याच इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. त्यांना पैसा कमवायचा आहे, जिथून पैसा मिळेल तिथे ते जातात. आणि आपण एक कंटाळ करतो, आता माझ्या वयामुळे कुठे इथे अकाउंट उघडायचा, कुठे तिथे जायचं, जाऊ दे की बसूया की, तसं त्यांचं नाही. त्यांना जिथून पैसा मिळेल तिथं ते जातात आणि जिथून पैसा मिळण्याची शक्यता कमी होते तिथे विकतात. त्यांना मान अपमान कशाशी देणं घेणं नाही आहे, त्यांना फक्त पैसे मिळवायचे. आणि याच्यामध्ये आत्ता काय होत आहे तर बिटकॉईनचा रेट वाढतोय, सोनंही वाढत आहे आणि डॉलर इंडेक्सही वाढत आहे, बॉन्ड यील्ड वाढत आहे. त्यामुळे बॉन्ड यील्ड आणि डॉलर इंडेक्समुळे कोणताही धोका न पत्करता फॉरेन इन्व्हेस्टरना अधिक पैसा मिळणं शक्य होत आहे. कारण रोज रुपया घसरतोय, तुम्ही पाहिलं असेल तर रोज खालची लेवल आपल्याला रुपया डॉलर रिलेशनशिपची दिसते. या सगळ्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री येते. काल फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 5,321 कोटी एवढी होती, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 4,200 कोटी एवढी होती. त्याच्याचबरोबर क्रूडही वाढला आहे. 74.37 एवढं क्रूड आहे, 4.41 एवढं बॉन्ड यील्ड आहे. आणि मी आत्ता व्हिडिओ करण्याच्या आधी डॉलर इंडेक्स बघितला, तो 107.08 एवढ्या लेव्हलवर होता. म्हणजे 106ची लेव्हल निघाली. सकाळी बघितला उठल्याबरोबर तेव्हा 106.98 होता. आत्ता व्हिडिओ करताना 107.08 होता. काही बातम्या आहेत. HJVLनी राजस्थान गव्हर्नमेंटच्या एनर्जी डिपार्टमेंटमध्ये एक रिन्युएबल एनर्जीसाठी विभाग आहे. त्यांच्याबरोबर 5 गीगावॅट पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट आणि 2 गीगावॅट फ्लोटिंग सोलर प्रोजेक्टसाठी त्याने MOU साईन केला. ॲपकॉन AFCON उत्तराखंडसाठी 1,274 कोटीचं प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी लोएस्ट बिडर ठरले. इथे मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आता हे असं सुरू झालं की नाही की एकच घटना पुढे सरकते का, तुम्ही बघा. पहिल्यांदा ते बीड करणार आहेत, मग लोएस्ट बिडर जाहीर झालेत, मग त्यांना ते प्रोजेक्ट मिळालं आहे. तर एकाच घटनेसाठी शेअर वारंवार रिॲक्ट करत नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे ऐका. या बातमीवर शेअरने रिॲक्ट केलं आहे. ऑलरेडी हे सगळं शेअरच्या प्राईसमध्ये इन्क्लूड आहे किंवा नाही याचा विचार करत जा ट्रेडिंग करत असताना. केनयाने अडाणी बरोबरचा करार रद्द केलाय. अमेरिकेमध्ये काल सुधारणा दिसली. सुरुवातीला मार्केट पडलं आणि नंतर मात्र मार्केट चांगलंच सुधारलं आणि शेवटी तेजीतच बंद झालं. ॲमेझॉन, अल्फाबेट हे शेअर पडले. एनव्हिडियाचा शेअर सुद्धा पडला. गोल्डमन सॅक्स, कॅटरपिलर,
होम डेपो या शेअरमध्ये तेजी होती. जॉबलेस क्लेम 2.13 एवढे आले. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे क्लेम्स आहेत. एक इनिशियल क्लेम्स किंवा नवीन निर्माण झालेले क्लेम्स आणि एक जुने तसेच चालू राहिलेले क्लेम्स. तर ती आकडेवारी वाढली आहे. रशियाने हल्ला केला आहे काल असं समजत आहे. त्यामुळे गव्हाच्या किमती वाढल्या आहेत आणि या गव्हाच्या किमती वाढल्या आहेत त्या ब्रिटानियासारख्या कंपन्यांना त्रासदायक ठरू शकतात. जपानचा जो महागाईचा दर आहे तो ऑक्टोबरमधला 2.3 एवढा आला आहे. सिमेन्स 26 तारखेला डिव्हिडंडवर बैठक घेणार आहे. झिल्का लॉजिस्टिक्स याचं आज लिस्टिंग होईल. निपॉन लाईफ हे OnePlus कमर्शियल बरोबर करार करणारे, ऑफिस स्पेस खरेदी करणारे आणि त्याच्यासाठी 486 कोटी रुपये ते खर्च करतील. आत्ता सध्या मार्केटमध्ये जे नवीन शेअर आहेत त्यांचा खूपसा गोंधळ उडत असेल, कारण सध्या मार्केटमध्ये मल्टिपल क्रॉस कॉम्बिनेशन्स तुम्हाला दिसतात. आता याचा अर्थ काय? सीधा बँका सगळ्या पडत आहेत का? तर नाही. खाजगी बँका वाढत आहेत. काल आपल्याला हेच दिसलं, खाजगी बँका वाढत होत्या, सरकारी बँका पडत होत्या. काल फेडरल बँक चांगली वाढली होती पण स्टेट बँक पडली होती. म्हणजे याच्यावरून बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला तरी गोंधळ, सेपरेट बँकेत ट्रेड घेण्याचा विचार केला तरीही गोंधळ उडतोय. त्यामुळे अगदी ट्रेड घेण्याचं प्रमाण कमी ठेवा आणि ज्याला कोणाला शक्य होत नसेल, खूप भीती वाटत असेल, त्यांनी खोटा वहीतल्या वहीत ट्रेड घ्या. आपण फक्त आपल्या ट्रेडिंग रडारवर हे शेअर ठेवूया आणि काय होत आहे हे बघा. LTI माइंडट्री आधी तेजीमध्ये कुठले शेअर राहण्याची शक्यता आहे ते सांगते. LTI माइंडट्री, SJVN, महिंद्रा अँड महिंद्रा हे त्यांचा इनग्लो प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला आहे. ऑर्चिड फार्मा, पेट्रोनेट LNG, पण पेट्रोनेट LNG 324-325 या पातळीला टिकला पाहिजे. टाटा पॉवर, DV's लॅब. जर अडाणी ग्रुपमध्ये काही सुधारणा दिसली तर स्टेट बँक ऑफ इंडिया, नाल्को जर 243च्या वर टिकून राहिला तर शॉर्ट पिरियडमध्ये 260 पर्यंत जाऊ शकतो. TCSनी जर 4100 पार केला आणि तिथे थोडा वेळ राहिला तर 4170 पर्यंत जाऊ शकेल. इंडिगो, फेडरल बँक, रामको सिस्टीम किंवा रामको सिमेंट, पॉवर ग्रिड, TD पॉवर. सोन्याचा भाव वाढलाय म्हणून मन्नापुरम मुथूट. क्रूडचा भाव वाढलाय म्हणून ONGC ऑइल इंडिया, HDFC AMC, इंडस टॉवर, त्रिवेणी टर्बाइन, झेन्सार, UPL, दालमिया भारत आणि रेडिको खेतान. तर मंदीमध्ये
केनयाने अडाणीबरोबरचा करार रद्द केला आहे, म्हणून अडाणी पोर्ट आणि अडाणी एंटरप्राइजेस प्रोटीन EGOV NSE इन्व्हेस्टमेंट्स 1550ला विकणारे आणि 1800चा भाव चालला आहे. त्यामुळे 150 ते 200 रुपयाची मंदी येऊ शकते. बिर्ला सॉफ्ट, अपोलो टायर, AB फॅशन आणि क्रूड वाढला आहे, म्हणून एशियन पेंट सारखे शेअर मंदीत राहू शकतात. HPCL, BPCL, IOC हेही शेअर तुम्ही बघू शकता किंवा टायरचे शेअर. पण मार्केटमध्ये खूपच गोंधळ चालला आहे आणि 2:30 वाजून गेल्यानंतर काही पोझिशन बदलतील, कारण उद्या निवडणुकीचे निकाल लागतील, महाराष्ट्राच्या निवडणुकीचे. त्यामुळे काय होत आहे त्याच्यासाठी लोक पोझिशन घेतील. त्यामुळे तो अर्धा पाऊण तास तर सोडूनच द्या. तर मार्केटमध्ये सध्या खूप गोंधळ चालू आहे. तुम्हाला सहन होत असेल तो गोंधळ तरच ट्रेड करा, नाहीतर तुमचे अचानक एखादा शेअर वाढला, जसा अचानक पडतो तसा वाढतो, तर अचानक एखादा शेअर वाढला तर तुम्हाला ते शेअर जर अडकले असतील पोर्टफोलिओला तर त्यातून बाहेर पडता येईल. पण करोनापासून जे इझी मार्केट चाललं होतं तसं इझी मार्केटची फेज बदलून मार्केट किचकट फेजमध्ये गेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि सध्या ही कंपनी मला आवडते, हा शेअर मला आवडतो म्हणून बसायचं नाही. माझा प्रॉफिट कशात आहे, माझा लॉस कशात आहे याचा विचार करून ट्रेड करा. नमस्ते.